मॅचचा निर्णय कळेल आणि कोणाला ही स्पर्धा सोडून जावं लागेल, कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहील ना हे पाहणं गरजेचं असेल. विनंती असेल, पंचांनी दिला इशारा, दोन्ही संघाचा एक एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला इथे येणे गरजेचं आहे, कारण का नववा समजून आम्हाला जावे मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश केसरकर असतील हा पहिला चेंडू राईट अमोर द विकेटने. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम इथे, आणि मात्र इथे चेंडू हा यष्टीरक्षक वेध घेणार होता की काय. पहिला चेंडू आला हा निर्धाव. थँक्यू सो मच डीजे. इथे निर्धाव चेंडू आलेला आहे. आमच्या डीजे मास्टरला पण वाटलं की काय इथे विकेट आलेलं की काय, परंतु हा निर्धाव, इथे बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. आघाडीचा फलंदाज आपल्याला भावे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम, मी इथे रिव्हर्सचा अटेम करणार, कारण का असफलता भेटली होती पहिल्या चेंडूवरती, तरी सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती तीच चूक या फलंदाजी करत असताना भावेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि आणखीन एक आलाय बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव. नॉनशा इंग्लंडचा विचार केला ना तर युवराज आपल्याला पाहायला मिळतील, परंतु गोलंदाजी ट्रॅकवर निलेश केसरकर अजूनही संघाचं खातं ओपन करून दिलं नाहीये. पीएम फोटोग्राफी संघाचा येणार असेल पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. डान्सिंग डाव इथे बॅटची घेतली कडे, इथे टिपलाय झेल संपलाय भावेचा खेळ. विकेट क्रमांक 1 बॅक टू दी डगआउट डीजे. What you talking about? थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या असे निलेशजी केसरकर असंच काहीसं म्हणत असतील, नाद करा पण आमचा कुठे, कारण का बॅक टू बॅकचे दुसरा चेंडू निर्धाव होता आणि तिसऱ्या चेंडूवरती महत्वाचं विकेट भावेशला इथे परतवलंय. नवीन बॅटर आपल्याला वन डाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळतील. पनवेलकर संघाला बिलॉंग करणारा, आर्मी मध्ये कार्यरत असणारे हे फलंदाज, नाव आहे सूरज करकरे, ज्याने मागच्या मॅच मध्ये आग ओकणारी फलंदाजी केली होती, परंतु संघाला जिंकून देता आलं नाहीये. परंतु इथे मात्र संघाची जबाबदारी पुन्हा एकदा येऊन थांबले खांद्यावरती. कशा पद्धतीची रणनीती असेल ना या फलंदाजाची. येणारे पुढचे अजूनही 3 चेंडू षटक क्रमांक 1 पॉवर प्ले मध्ये बाकी असतील. हाफ ट्रॅकर बॉल त्याला आडोबॅटने पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालंच नाहीये, आणि त्याच कारणाने की काही चेंडू 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव सिंगल कंप्लीट केली गेली, आणि संघाचा श्री गणेशा एक या धावेने आपल्याला पीएम फोटोग्राफी प्रसाद मांजरे या संघाचा ओपन होताना पाहायला मिळाला. चौथ्या चेंडूवरती ही पहिली धाव आपल्याला आजच्या या मॅच मध्ये पाहायला मिळाली. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज युवराज आपल्याला पाहायला मिळतील. युवराजसाठी हा पहिला चेंडू असतील. ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत लोणार एक्सप्रेस दाखल झाले. इथे लोअर फुल टॉस होता, इथे बॅटची काढा घेतली होती, तिथे पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, आणि त्याच कारणाने की इथे एक सिंगल एक स्ट्राईक रोटेट इथे सुखरूपरित्या करण्यात आली, आणि 5व्याही चेंडूवरती इथे एक सिंगल फक्त मिळाली. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय पॉवर प्ले षटक, आणि तितकाच फायदा आहे ना तो या पीएम फोटोग्राफी संघाला इथे उचलता आला नाहीये, आणि त्याच कारणाने की फक्त धावा पाहायला मिळत आहेत, 2 धावा. षटक क्रमांक 1 पाहतोय, आणि शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. कशा पद्धतीची रणनीती असेल फलंदाजी एंडला सूरज करकरे आपल्याला पाहायला मिळतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालंय का, चेंडूला पाठवलंय लांबच लांब, लॉंग ऑनच्या डोक्यावरून दणदणीत नेत्रविपक षटकार. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं ना का महत्वाचा खेळाडू आहे ना, कारण का जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो ना तेव्हा तेव्हा सूरज करकरे नावाचा फलंदाज हा संघासाठी धावून येतो, आणि शेवटच्या चेंडूवरती ते षटकार टोकला आणि धावातील धाबावरती एक षटकार अखेरीस तब्बल 8 या आकड्यावरती.
पाहायला गेलं तर षटक क्रमांक 1 हाताळले होते निलेश केसरकर. पहिले 5 चेंडू अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावा खर्च केले गेले होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि संघाची धावसंख्येला इथे जोर दिला आणि जाऊन पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. कशा पद्धतीचे असतील हे 5 षटक हे पाहण्यास योग्य राहिलं. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला दाखवून होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 साठी संघाचा कर्णधार केतन भोसेकर. मूर एक्सप्रेस या नावाने ओळखणारा हा खेळाडू कशा पद्धतीचे असेल षटक क्रमांक 2 मध्ये कामगिरी ना हे 6 चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचे असतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर आपल्याला इथे फ्लॅश स्लिपला खेळाडू पाहायला मिळते, पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळते, कव्हर पाहायला मिळते, लॉंग ऑफला खेळाडू पाहायला मिळते, डीप स्क्वेअर रिजनला खेळाडू पाहायला मिळते आणि तसंच काऊ कॉर्नरला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहायला मिळते. असेला पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे पंचांनी मात्र दंडित केले जाते कारण का लाईन अँड लेंथ खराब होती ना, त्याच कारणाने की काय पहिला चेंडू हा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन अ स्कोर बुट. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर केतन भोसेकर. राईट आर्म राऊंड द विकेटने खोलवर टप्प्याचा त्याला खोदून काढले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, तिथे प्रोटेक्शन दिलं गेलं नाहीये. एक धाव तरी इथे कंप्लीट केली गेली आणि जर विचार केला ना तर सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं आणि त्याच कारणाने की फक्त एक धावेवरती समाधान मला वाटतंय. एक आणखीन एक सिंगल या धाबळकोणाला ऍड होईल. आता मात्र तोच फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय, सूरज करकरे. नक्कीच आर्मी मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू जेव्हा जेव्हा वेळ भेटतो ना तेव्हा क्रिकेटसाठी हा वेळ काढतो आणि आग ओकणारी फलंदाजी आपल्याला आजही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ खराब आहे की काय पंचांनी इथे आम्हाला हात गळत आणि वाईट अतिरिक्त धाव अजून एक धाव सिंगल इथे धाबळकडे ऍड होईल. धावधान पोहोचतील तब्बल 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन अ स्कोर बुट. सातत्याने जर विचार केला तर वाईड ऑर्कर पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ऑफस्टमच्या बराचसा बाहेर हा चेंडू चाललाय आणि त्याच कारणाने की काय पंच इथे दंडित करतायत. येणारा असेला पुढचा चेंडू. पुन्हा इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस झालाय. सरळ चेंडू गेलाय यष्टीरक्षक हातामध्ये. आणखीन एक आलाय निर्धाव चेंडू. 2 वाईट चेंडू इथे टाकायला हाताळण्यात आले होते, परंतु नंतरचे 2 चेंडू आहेत ना हे सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजी ट्रॅकवर केतन भोसेकर यांच्या माध्यमातून. सातत्याने आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो हा खेळाडू, परंतु आज ग्रामीण विभागामध्ये खेळायचा आहे आणि इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. इथे उंची जास्त लांबी कमी टिपलाय जेल संपलाय. सूरज करकरेचा खेळ. विकेट क्रमांक 2. बॅक टू दी डगआउट डीजे. थँक्यू सो मच डीजे. एक मी का म्हटलं होतं केतन भोसेकर आपल्या संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. निलेश केसरकर यांनी कर्णधारचं पद हे केतन भोसेकरकडे का दिलंय ना हे आज त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. कारण का सूरज करकर याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये आग ओकणारी फलंदाजी करत होता. याही सामन्यामध्ये सुरुवात झाली होती, परंतु त्याला परतवण्याचं काम हे गोलंदाजी ट्रॅकवर केतन भोसेकर यांनी केलं आणि सूरजचा खेळीचा अंत केला. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतील नितीन या स्वरूपात. कशा पद्धतीची असेल ना रणनीती फलंदाजी करत असताना नितीन याची येणारा हा पहिला चेंडू त्यांच्यासाठी फेस करत असतील. हलक्या त्याने CR करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू टप्पा गणवळणी घेतला आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक आलाय निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झाला आणि अजूनही जर विचार केला ना तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या षटकामध्ये विचार केला ना तर एकही मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केतन भोसेकर यांच्या मध्यातून. येणार असलेला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे प्रॉपर टायमिंग झाले. इथे मिड विकेटला बीट केलं आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
थँक्यू सो मच डीजे. मी म्हटलं होतं या षटकामध्ये एकही फटका आला नाहीये आणि त्याचा प्रत्यक्षिक आपल्याला लगेचच 5व्या चेंडूवरती इथे दाखवलं, कारण का फलंदाजाचा विचार केला तर तेही देखील काही कमी नाहीये. त्यांच्या देखील मध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि तसंच काहीच घडलंय, इथे चौकार आलाय. येणार असलेला पुढचा चेंडू धावतील धावकावरती तब्बल 15 धावा. इथे कोलर टप्प्याचा टाकलेला चेंडू इथे हलक्या हाताला ऑन साइडनं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तितकंच ताकद नव्हती त्या फटकावरती आणि प्रोटेक्शन दिले गेलं होतं. त्याच कारणाने एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. बघता बघता षटक क्रमांक 2 आले संपुष्टात आणि 2 षटका अखेरीस धावा झाल्या त्या फटकावरती तब्बल 16 धावा. म्हणजेच काय तर अजूनही 4 षटकांचं खेळणं बाकी आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल ना, हे येणाऱ्या आपण 4 षटकांमध्ये पाहूया. तोपर्यंत ऐकूया एक छोटासा डीजे ब्रेक. ओंकार. थँक्यू सो मच डीजे. इथे 2 षटका अखेरीस धावांचा विचार केला तर धावा झाले धाबळकरती तब्बल 16 रन ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा प्राचारण केले गेले संघाच्या कर्णधार केतन भोसलेकर यांनी. संघाच्या संघ मालकांनाच नाव आहे लोणार एक्सप्रेस निलेश केसरकर, ज्याने पहिल्या षटक हाताळताना 5 चेंडू उत्तमरित्या हाताळले होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती सूरज करकरे यांचं आक्रमण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा तेच लोणार एक्सप्रेस दाखल झाले ट्रॅक वरती. राईट ओव्हर द विकेटने कशा पद्धतीची असेल रणनीती. येणारे 6 चेंडू हे केसरकर सुपरस्टार आणि पीएम फोटोग्राफी या संघासाठी महत्वाचे असतील. हा असेल पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने. पहिल्या चेंडूवरती बॅट चिकाटा घेतली होती, परंतु इथे उंची जास्त होती, त्याच कारणाने की काही इथे यक्षला हा झेल घेता आले नाही आणि एक बघता बघता सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. एक या धावेने आणखीन एक धाबळकरती ऍड होईल, जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 पाहतोय. पहिला चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नक्कीच आघाडीचा फलंदाज आपल्याला भावेश स्वस्तामध्ये परतताना पाहायला मिळाला, तसेच सूरज करकरे सुद्धा स्वस्तामध्ये पाहायला मिळाला. आता आघाडीची जोडी युवराज आणि नितीन आपल्याला पाहायला मिळते. इथे डान्सिंग प्रकार मारण्याचा प्रयत्न, इथे काय घडले, इथे बॅटची घेतली होती कडा, इथे टिपलाय झेल, संपलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 3 बॅक टू दी डगआउट.
पीएम फोटोग्राफी संघ हा कमबॅक करेल का, असे बरेचसे प्रश्न आहेत. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा डीजे डीजे ओमकार.
सरसा वेळ धावतील धावकावरती तब्बल 35 या आकड्यावरती. काय फटका खेळलाय, अक्षरशः या चेंडूला तोडलंय इथे आणि 35 या आकड्यावरती धाव पकडून येऊन थांबवलंय. जर विचार केलात ना तर या फटक्याने आत्मविश्वास या फलंदाजी करत असताना प्रफुल्लचा नक्कीच उंचावला असेल, परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीयेत, त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे कमबॅक करण्याचा. येणारा असेल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा गाऊन देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे चेंडूचा आणि बॅटचा संपर्कच झाला नाहीये. त्याच कारणाने की काय एक चेंडू हा निर्धावालाय. काहीसं मैदानामध्ये समीकरण पाहायला मिळते, एक चेंडू तुझा ना तर एक चेंडू माझा, असं समीकरण मैदानाच्या आत पाहायला मिळते. कारण का पहिला चेंडू हा निर्धावला होता, दुसरा चेंडूवरती आसमानी टोला आणि तिसरा चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळते. कोणत्याही ट्रॅकवर आपल्याला गणेश पाहायला मिळतात. येणारा चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डाऊन द ग्राउंड मारलं. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षक फंबल होते, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हरच्या रिजनला आणि त्यानंतर सुरेख बॅकअप आपल्याला निलेश केसरकर यांच्या मदतीतून पाहायला मिळालं आणि त्याच कारणाने की फक्त इथे 2 धावा इथे घेण्यात यश मिळालंय. 2 या धावांना सरसावेल जाऊन पोहोचेल ते तब्बल 37 या आकड्यावरती. 37 ऑन अ स्कोर बुट. षटक क्रमांक 5 पाहतोय आणि अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. धावा धावावरती 37 धावा. आक्रमण केलंय इथे, प्रॉपर टायमिंग झालंय का? झालंय. चेंडू गेला आर पार सीमा पार. दणदणीत षटकार. जर विचार केला ना तर पीएम फोटोग्राफी हा संघ कुठेतरी प्रेशर मध्ये होता, संकटामध्ये होता आणि त्या संकटामधून बाहेर काढले या फलंदाजाने. नाव आहे प्रफुल्ल. अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी केली, कारण का विचार केला तर 2 षटकार आणि जर दुहेरीचा विचार केला ना तर 5 वेळा दुहेरी धावा या धावून काढल्यात. वा, सुरेख अप्रतिम फलंदाजी मैदानाच्यात पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे अनसाइडला मारण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आले होते, थोडस क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण का चेंडू पुढे पडला होता. बघता बघता इथे सुद्धा दुहेरी धाव घेण्यामध्ये यश आलंय आणि षटक क्रमांक बघता बघता 5 आले संपुष्टात. 5 षटका अखेरीस धावा होतील धावकावरती तब्बल 45 या आकड्यावरती जाऊन थांबेल. 45 ऑन अ स्कोर बुट. अजूनही जर विचार केला तर 6 चेंडूचा खेळणं बाकी आहे. या 6 चेंडू मध्ये किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल ना पीएम फोटोग्राफी संघाचा, हे नक्कीच आपण पाहू. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू सो मच डीजे. 5 षटका वगैरे धावा धावकावरती तब्बल 45 या आकड्यावरती. मित्रांनो, तुम्ही आज पाहतात लोणेरे वर्ग प्रीमियर लीग 2023 सीझन 3. दिवस पहिला आहे आणि उद्याचा दिवस हा अंतिम दिवस असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर विचार केलात ना तर अभिराज लायन्स विशालभाई टेंबे यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. श्री समर्थ कृपा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दादू फायटर्स आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल आणि सांची 11 हा संघ खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 6 ला होईल सुरुवात. असेल पहिला चेंडू. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूची लाईन आणली ती खराब होती ना की पंचांनी दंडित केले गेले. वाईट धाव, अतिरिक्त धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. गोंदाची मार्कवर दाखल झाले षटक क्रमांक 6 साठी. वैयक्तिक पहिलं षटक, नाव आहे अल्पेश, आपल्याला इथे दाखल होताना पाहायला मिळतात. धावांचा विचार केला तर धावा झाल्या धावकारती तब्बल 46 या आकड्यावरती. 46 ऑन अ स्कोरबुट. पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, फाईन लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. तसंच काहीच घडलंय का? इथे घडते चूक आणि चेंडू जाते आरपार सीमा पार चौकार.
चतुराई करून आपल्याला इथे दिशा देण्याचं फक्त काम केलं होतं, कारण का हवेचा वेग या उलट्या साईडनं असल्या कारणाने फलंदाजांनी चतुराई दाखवली होती, परंतु फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चतुराई दाखवली नाही आणि त्याच कारणाने चेंडू डोक्यावरून चौकार गेला. इथे आणखीन एकदा ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मधले बदलले. तिथे आले निलेश केसरकर, चेंडूला अडवलं आणि बघता बघता इथे 2 धावा इथे सुखरूपरित्या घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात की काय. दोन्ही धावाने धावपळ जाऊन पोहोचले तब्बल 52 या आकड्यावरती. 52 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 6 पाहतोय आणि या षटकामध्ये पीएम फोटोग्राफी संघाला आहे ना धावा बनवणं गरजेचं असेल. सन्मानजनक स्कोर तर झालाय, परंतु या शेवटच्या 4 चेंडूवरती किती धावा घेण्याचा प्रयत्न करतील ना, हे 4 चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचे असतील. धावातील धावपळीवरती तब्बल 52 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक मित्रांनो आपण 6 पाहतोय. येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल ना, नक्कीच, कारण का आघाडीची जोडी ही काहीशी तितकंच नावाला साजेशी अशी फलंदाजी करता आलं नाही आणि त्यानंतर आले प्रफुल आणि संघाचा डाव सावरला आणि नेऊन ठेवला तब्बल 52 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटची घेतले कडा, इथे टिपलाय झेल संपल्या. आणखीन एका महत्वाच्या फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 5 बॅक टू दी पवेलियन. त्या मॅच मध्ये आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि अशाच पद्धतीची कामगिरी याही इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, कारण का काही शेवटचा एकच चेंडू आपल्याला इथे बाकी आहे. या एक चेंडूवरती आपल्या संघासाठी किती धावा बनवून देतील ना, हे खूप महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी, कारण का इथे या मैदानाच्या आत एक धाव करणंही इथे आपल्याला कठीण होताना पाहायला मिळतंय आणि त्याच कारणाने या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील. स्ट्रायकिंगला फलंदाज अभिजित टेंबे. डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, इथे प्रॉपर टायमिंग झालंय, चेंडू चाललाय, परंतु इथे प्रॉपर तितकीशी ताकद पाहायला मिळाली नाही की काय. त्याच कारणाने इथे बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दोन या धावेने धावपळ सरसावेल जाऊन पोहोचेल ते तब्बल
55 या आकड्यावरती इथे पूर्वार्धाचा खेळ झालाय आणि पीएम फोटोग्राफी या संघाने 55 धावा केल्यात. उत्तर राज्याच्या खेळाला सुरुवात होण्याआधी 36 धावा आणि 56 धावांची गरज असणार आहे. या धावा इथे डिपेंड केल्या जातील का, या धावा इथे सहजरित्या चेस केल्या जातील का, असे बरेचसे प्रश्न आहेत आणि या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण ऐकूयात. त्याआधी करूयात आपण समालोचन कक्षामध्ये बदल, जिथे आमचे साथी समालोचक मार्गदर्शक ज्यांनी मानगाव तालुक्याला खऱ्या अर्थाने एक समालोचन दर्जाच्या उंचावर नेण्याचं काम केलेलं आहे, सन्माननीय मिलिंद शिर्के सरांकडे धन्यवाद.
आकारानं 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अर्थातच 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 56 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्या अनुषंगानं मात्र प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन पंच केला. यावेळेस मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक तेच तर्रार. फेकी मात्र खराब. कॉल दिलाय. दुसरी धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते. क्या बात आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा त्या खेळपट्टीवरती उभा असताना मित्रांनो तुमचं अटेन्शन, तुमचं कॉन्सन्ट्रेशन अगदी आणि अगदी तुमच्या साथीवरती असणं फार गरजेचं असतं. आणि हे संतुलन आणि समन्वय ज्या बॅटर्सनी बांधलं ना, क्या बात आहे. तो बॅटर्स मात्र या ठिकाणी आपलं चोखपणे काम निभावणार. प्रवीणजी केसरकर यांच्या माध्यमातून या 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्या. 7 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजूनही बाकी. अप्रतिम चेंडू. यावेळेस प्रवीणजी यांना वाटलं होतं चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून निघून जाईल की काय, मात्र त्याच ताकदीचा आणि तितकाच चतुर आणि चाणाक्ष असा हा गोलंदाज, आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड केली गेली पीएम फोटोग्राफी संघाच्या माध्यमातून, असा सुजल वातेरे 5वा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकतोय. क्या बात आहे. यावेळेस मात्र फुलालेंचा चेंडू फेकलाय. अर्थातच आउट ऑफ द ऑफ स्टंप काढले. तद्वत मात्र 6वा चेंडू देखील निर्धाव. 6 चेंडूचा खेळ या दरम्यान संपुष्टात येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात येतोय. तदनंतर मात्र 7 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जर पाणी घेऊन जा कुठेतरी. निश्चितच या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती धावफलक जरी स्थिरावलेलं असलं तरी देखील अजून 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. सलामीची जोडी या खेळपट्टीवरती तग धरून उभी आहे. हा खऱ्या अर्थानं एक प्लस पॉइंट म्हणावा लागेल टीम केसरकर सुपरस्टार संघाकरिता. एक जमेची बाजू आहे. जरूर प्रवीणजी केसरकर यांच्याकडे ती क्षमता आहे. जरूर शुभम भोसलेकर यांच्याकडे ती क्षमता आहे. मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्या टीम करता त्यांचं एक्झिक्युशन होतं हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आज मात्र ही संघर्षाची कास सर्वच खेळाडू या ठिकाणी लावताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. संघर्षाची कास धरणं देखील गरजेचं आहे. सुरुवात तर अतिशय चांगली केलेली आहे. 7 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत. मित्रांनो, सकाळी देखील मी म्हटलं होतं सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच गोष्टींचा, बऱ्याच घटनांचा शेवट देखील अवलंबून असतो. आणि इथं मात्र पुन्हा एकदा सुरुवात नव्यानं आणि विजयानं करण्याच्या दृष्टिकोनातून केसरकर सुपरस्टार्स संघाचे बॅटर मात्र पुढे सरसावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी असताना अर्थातच षटक क्रमांक 2 फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल, अर्थातच काय रणनीती आखली जाईल अभिजित टेंबे यांच्या माध्यमातून. जरी कर्णधार म्हणून सुजल वातेरे यांना निवडलं गेलं असलं तरी मात्र या संपूर्ण टीमचे रणनीतीकार असणार आहेत अभिजित टेंबे. पुन्हा एकदा मात देणार का, की पुन्हा एकदा केसरकर सुपरस्टार निलेशजी केसरकर अभिजित टेंबे यांना धूळ चाडणार? कोण असणार या मातचा विजेता? अर्थातच प्रवीणजी केसरकर यांच्यावरती खूप सारी जबाबदारी आहे. साऱ्यांच्या नजरा मात्र वैभवजी या मॅच कडे लागलेल्या आहेत, कारण ही मॅच खूप 2 बलाढ्य व्यक्तिमत्वांदरम्यान आहे. पहिला चेंडू षटक क्रमांक 2 अर्थातच फेकण्याकरता भावेश पास्टे याला मात्र प्राचारण केलं गेलंय. 7 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. ही वेळ कशा पद्धतीने बदलेल, खेळ कशा पद्धतीने बदलेल हे पाहणं गरजेचे ठरेल. पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड. पुन्हा एकदा मृत चेंडू घोषित केला जातोय. फ्रेश डिलिव्हरी फेकावी लागेल गोलंदाज भावेश पास्टे याला. अंबरले एंडच्या दिशेनं आपण पाहतोय या ठिकाणी या खेळपट्टीवरती गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र शुभम भोसलेकर. ताकद आहे या खेळाडूकडे, क्षमता आहे समोरच्या दिशेने खेळण्याची. मात्र मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे क्षमता असते समोरच्या दिशेने खेळण्याची, त्यावेळी तुम्ही आडवे तिडवे शॉट मारण्याची काही गरज नसते. ते शॉट सिलेक्शन तुम्हाला कुठेतरी अगदी बुचकळ्यात पाडणारे असतात आणि तिथंच तुमचा घात करणारे असतात. यावेळेस मात्र ही रणनीती चेंज केली जाईल का?
हो यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा शुभमचा प्रयत्न पुन्हा एकदा विफल ठरला जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय. अर्थातच भावेश पाष्टे या गोलंदाजाच्या माध्यमातून 7 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलेलं, 7 या आकड्यावरती धावफलक मात्र मंदावलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हो यावेळेस मात्र बाउन्स, क्या बात आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय, त्याला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलंय. आर पार दमदार षटकार शुभम बोस्तेकरच्या बॅट मधून डीजे मास्टर. ठेव गयाला अगं कसं ला ला ली ला 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 ला. डीजे मास्टर. तर 13 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. मित्रांनो प्रत्येकाचा खेळ असतो, प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. इथं मात्र वेळ बदलली का? विजिट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र शुभम भोसतेकरचा पुन्हा एकदा फसला जातोय, कमबॅक केला जातोय भावेश पाष्टेच्या माध्यमातून. प्रत्येकाचा एक सर्टन पिरियड असतो, प्रत्येकाचा सर्टन एक काल असतो. कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवत असतो. आज मात्र या ठिकाणी हा काळ गाजवणार का टीम के सरकार सुपरस्टार. समोरच्या दिशेने ऑन साइडला वडगा केलाय, लॉंग ऑनला बीट करून वन बाउन्स चेंडू जाईल निघून सीमा पार. शुभम भोसतेकरच्या बॅट मधून येईल हा चौकार. डीजे ओमकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर 17 धावा धावफलकावरती आता मात्र प्रहार केले जात आहेत, हात खोलले जातात बॅटर्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, यावेळेस मात्र काऊ कॉर्नरला प्रोडक्शन मात्र दर्शक बनलाय. क्या बात आहे. शुभम भोसतेकर ही इज ऑन फायर. धन्यवाद डीजे मास्टर. तर 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. रणनीती आखली जाईल का अभिजित टेंबे यांच्या माध्यमातून, कारण सलामीचे बॅटर्स मात्र आता हेवी होताना पाहायला मिळतात. अर्थातच हे दोन्ही बॅटर्स इथं मात्र जणू काही आता तग धरून उभे राहिले, ठाकलेत समोर पीएम फोटोग्राफी संघासमोर. इथं मात्र पहिला ब्रेक तो मिळवून देण्याच्या प्रतीक्षेमध्ये पीएम फोटोग्राफी संघाचे गोलंदाज काय करणार, काय रणनीती आखली जाईल, कोणाला प्राचारण करणार, कोण पहिला ब्रेक तो मिळवून देणार टीम पीएम फोटोग्राफी संघाला. अर्थातच आता मात्र शुभम भोसतेकरला टेनिस क्रिकेटचा चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसायला लागलाय आणि तद्वत मात्र सातत्यानं प्रहार केले जात आहेत. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता प्राचारण केले जाईल. अर्थातच पुन्हा एकदा सुजल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण भोसतेकर ऑन अ स्ट्राईक. यावेळेस आउटफील्ड मात्र सजवण्यात येते. अर्थातच त्याचा फायदा मात्र होणार का टीम पीएम फोटोग्राफी संघाला. सुजल यावेळेस गोलंदाजी मागवते. क्या बात आहे. फुलरलेनचा चेंडू फेकलाय यावेळेस सुजलच्या माध्यमातून. यस्डेज पंचांचं बोर्ड आकाशाकडे परतावं लागेल. प्रवीण केसरकर यांना बॅक टू दी पवेलियन. डीजे मास्टर. आकाश
धन्यवाद डीजे मास्टर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच 23 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना एक महत्वपूर्ण ब्रेक तो मात्र मिळवून दिलाय सुजलनं टीम करता. तदनंतर मात्र गोल अर्थातच या क्रीज वरती या खेळपट्टीवरती आपण पाहतोय केतन भोसतेकर दाखल होतोय. टीमचा कर्णधार टीमला विजयापर्यंत नेणार का, की पुन्हा एकदा केतन भोसतेकर नावाचं वादळ क्षमविनात सुजल बात्रे याला यश प्राप्त होणार. टीम PM फोटोग्राफी इथून पुढे कमबॅक करणार का या मॅच मध्ये. अर्थातच अभिजित टेंबे काय रणनीती आखली जाईल. क्या बात आहे. या बॉलर्स मध्ये लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला अर्थातच स्टिअर केलाय. डीप स्क्वेअर लेग वरून प्रोडक्शन येतोय. तद्वत मात्र पुन्हा एकदा 2 धावा या अर्जित केल्या जात आहेत. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून दुहेरी धावेनं जवळपास 25 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जवळपास अजूनही 31 धावांची गरज टीम के सरकार सुपरस्टार्स संघाला. के सरकार सुपरस्टार संघ अर्थातच निलेजी केसरकर यांचा संघ, स्वतः संघ नाही केतन भोसतेकर. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटा सुद्धा हलक्या हातानं मात्र स्वीपर कव्हर रिझनला चेंडूला पाठवून दिलाय. तद्वत मात्र 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. दुहेरी धावेने धावफलक पुन्हा सरसावलं जात आहे 27 या आकड्यांवरती. एक चतुरस्थ बुद्धिमत्तेचा खेळाडू म्हणून केतन भोसतेकर याच्याकडे पाहिलं जातं. मी सकाळी देखील म्हटलं तर वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन माणगाव टेनिस क्रिकेट. माणगाव प्रीमियर लीग सीझन 1चं ते पर्व आठवतंय. उत्कृष्ट गोलंदाजानं नवाजलं गेलं होतं केतन भोसतेकर याला. पुन्हा एकदा खोदून काढले. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझनचा प्रोडक्शन चेंडूवरती जातोय. तद्वत मात्र 2 धावा पुन्हा अर्जित केल्या जातात. प्रत्येक वेळीला षटकार चौकारच येईल अशी अपेक्षा नसते. सिंगल दुहेरीने देखील तुम्ही तुमची धावगती तुमचं धावफलक पुढे नेण्याचं काम करू शकता आणि तेच मोठं फॅक्टर देखील ठरतं आपल्या टीम करता. रन चेस करत असताना 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय. अर्थातच 29 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच केतन भोसतेकर अगदी शांत माइंडसेट घेऊन या ठिकाणी उतरलाय. ठाऊक आहे चेतनला संयम राखणं गरजेचं आहे. मला मात्र काही कुठली हालचाल करायची नाही आहे. अगदी शांत संयमी अखेरपर्यंत ही मॅच मला न्यायची आहे. ओ या वेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन फेकली आहे. क्या बात आहे. अप्रतिम चांगल्या धाटणीचा हा चेंडू फेकला जातोय सुजल वात्रे याच्या माध्यमातून. तद्वत मात्र बीट होतोय केतन या 5व्या चेंडूवरती. निर्धारित शेवटचा चेंडू या षटकातला शेष असताना काय रणनीती आखली गेली असेल पुन्हा एकदा सुजलच्या माध्यमातून केतन सारख्या एका धुरंधर अष्टपैलू खेळाडू करिता. पुन्हा एकदा लो फुलटॉस त्याच रिझनला स्वीपर कव्हरला मात्र प्रोडक्शन आहे. 1 धाव अर्जित केली जाईल. स्ट्राईक मात्र आपल्याकडेच ठेवण्याचा मनसुबा आखला चेतन अर्थातच केतन 10च्या सरासरीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत टीम के सरकार सुपरस्टार संघाच्या माध्यमातून. अजूनही 26 धावांची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 26 धावांचं हे लक्ष्य समोर असणार आहे के सरकार सुपरस्टार. तर 18 चेंडूत या 26 धावा रोखण्याचं लक्ष्य असेल ते PM फोटोग्राफी या संघासमोर. या 18 चेंडू मध्ये 26 धावा रोखण्याकरिता अभिजित टेंबे यांना मात्र एक जबरदस्त रणनीती आखावी लागेल. गोलंदाजांना मात्र मोटिवेट करावं लागेल आणि ते काम मात्र करावं लागेल अभिजित टेंबे यांना. 30 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलेलं असताना केतन भोसतेकर या खेळपट्टीवरती दाखल आहे. शुभम भोसतेकर या खेळपट्टीवरती दाखल आहे. खऱ्या अर्थानं मोर एक्सप्रेस या नावानं प्रचलित झालं आहे केतन. अगदी गोरेगाव विभागातील मोर हे गाव, या गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्यांनी ओळख निर्माण करून दिली. खऱ्या अर्थानं घाटकोपर प्रीमियर लीग असेल, MPL असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये महापौर चषक असेल, या अनेक मोठमोठ्या स्पर्धा मुंबईमध्ये देखील केतन भोसतेकर केला आहे. अर्थातच घाटकोपर प्रीमियर लीग मध्ये मला देखील त्याने आमंत्रण दिलं होतं. मात्र माझी बुकिंग असल्या कारणाने मला जाता आलं नाही. केतन नेक्स्ट इयरला मी जरूर येईन. अर्थातच
पुन्हा सज्ज झाला स्वीप करण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र या मॅचचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार का केतनची विकेट. करायला निलेश शेठ 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. चॅलेंज एक्सेप्टेबल असणं गरजेचं आहे. विशालबाईंनी चॅलेंज दिलं होतं निलेश शेठना आणि चॅलेंज एक्सेप्टेबल स्वीकारलं. पुन्हा एकदा पारितोषिक या ठिकाणी विशालबाई टेंबे यांच्या माध्यमातून निलेश शेठ यांच्याकरता 20 धावांची अजूनही गरज आहे के सरकार सुपरस्टार संघाला. आज मात्र हा अनुभव पणाला लावावा लागेल. अनुभव इज द बेस्ट टीचर. अभि यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्रीज सोडले. कम्युनिकेशन मिसकम्युनिकेशन इथं नव्हतं. भोसतेकरचं अटेन्शन परतावं लागेल निलेश शेठ यांना. बॅक टू द पव्हलियन. परवशाचा ऑलराऊंडर योगेश पवार यागेश सोनारची दहशत हाय ती ग्राउंड.
बघतोय अर्थातच केसरकर सुपरस्टार संघाचे प्रायोजक अर्थातच नीलजी केसरकर यांच्यावरती चित्रित केलेलं. तद्वत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच सूरज करकरे याला मात्र प्राचारण केलंय बडो एंडच्या दिशेनं. 12 चेंडू 17 धावांची गरज असताना साई ऑन स्ट्राईक आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंड होती. सूरज करकरे, एक सूरज करकरे अर्थातच मिस्टर महाड म्हणून प्रचलित आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ज्याच्या नावाचा डंका आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये तुम्हाला कुठेच सूरज करकरे पाहायला मिळाले नसेल मित्रांनो. त्याच्या पायाला खूप मोठी इंजुरी झाली, ऑपरेशन झालेलं आहे लिगामेंटचं. तत्व जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रॉड ऑफ लेंथ पहिला चेंडू फेकलाय सूरजनं. आपल्या हाईटचा मात्र पुरेपूर वापर गोलंदाजी मध्ये देखील करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. अर्थातच बॅटर साई या ठिकाणी ऑन स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 17 धावांची गरज आहे टीम के सरकार सुपरस्टार संघाला. केतन भोसतेकर परतल्यानंतर निलेश शेटनं जरूर टीम करता आपलं कॉन्ट्रीब्युशन पुन्हा एकदा दिलं होतं, मात्र त्या ठिकाणी एक धावचित होऊन निलेश शेटना मात्र परतावं लागलं आणि तदनंतर मात्र शुभम भोसतेकर वरती ही जबाबदारी येऊन ठेपलेली असताना पुन्हा एकदा एक धाव जरूर चोरली जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 40 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. 16 धावांची अजूनही गरज आहे. अर्थातच या 16 धावा काढून आपला प्रवास, आपलं अस्तित्व या स्पर्धेमधलं जिवंत ठेवणार का के सरकार सुपरस्टार, की पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल PM फोटोग्राफी संघाच्या माध्यमातून आणि धडक मारली जाईल पुढच्या फेरीमध्ये. अर्थातच पुढच्या सामन्याकरता 16 धावाची अजूनही गरज असताना शुभम भोसतेकर या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे. अर्थातच जी जबाबदारी माझ्या खांद्यावरती आलेली आहे, जी जबाबदारी माझ्यावरती आता मात्र येऊन ठेपलेली आहे, त्या जबाबदारीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. अर्थातच ही जबाबदारी आणि त्या जबाबदारीची परिपूर्ण जाणीव शुभमला जरूर आहे. आपल्या टीमला पुढे नेण्याकरता हा पठ्ठा मात्र पुढे सरसावला जाईल का? यावेळेस मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून येईल हा दमदार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर 43 धावा धावफलकावरती 10 धावांची अजूनही गरज टीम के सरकार सुपरस्टार संघाला. शुभम भोसतेकर याच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक येतोय. अर्थातच दमखम दाखवतोय, आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम करतोय. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू फेकला. या वेळेस मात्र कुठले स्पॉट होते, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची देखील देण्याचं काम या दरम्यान केलं गेलं ते सूरज करकरेच्या माध्यमातून. अप्रतिम चांगला धाटणीचा हा चेंडू म्हणावा लागेल. अर्थातच 10 धावांची अजूनही गरज आहे के सरकार सुपरस्टार संघाला. शुभम भोसतेकर इथून पुढे कशा पद्धतीनं लीड करणार टीमला. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस मात्र फाईन लेग रिजन मधून अभिजित टेंबे चेंडूच्या मागे, मात्र चेंडू जाईल निघून सीमा रेषा पार. हा येईल चौकार. एक्सप्रेस सूरज पाशीलकर हाय भक्कम, खण खण वाजतय नाण माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात. केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. थँक्यू डीजे मास्टर. तर 6 धावांची आता मात्र गरज आहे. अर्थातच 7 चेंडूंचा खेळ बाकी असताना शेवटचा चेंडू या षटकातला शेष सूरज करकरे. यावेळेस मात्र पुणे डाऊन साइडला फटका केलाय. अर्थातच डीप मधून प्रोडक्शन येतोय. तद्वत मात्र 1 धाव अर्जित केली जाते. 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांचं हे इक्वेशन. के सरकार सुपरस्टार पुन्हा एकदा हे स्टारकास्ट आपलं अस्तित्व ठेवणार टिकवून
की या 5 धावा डिफेन्स केल्या जाऊ शकतात. यस मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही घडू शकतं. अगदी 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेन्स केली जाऊ शकते. अर्थातच या वर्षी हा कारनामा केला गेला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये कर्जतच्या नीतू मालीनं, अर्थातच कडावच्या नीतू मालीनं हा कारनामा केला. 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स करून दाखवली. इथं मात्र 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. अशाच प्रकारचा एखादा स्पेल येईल का गोलंदाजाच्या माध्यमातून? मात्र समोर आहे शुभम भोसतेकर. चला जरा फास्ट घ्या, आपल्याला मॅच आहे अजून एक. 6 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा अभिजित टेंबे रणनीती आखताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खळबत कुठली जात आहे तिथं मात्र, कारण ठाऊक आहे महत्वपूर्ण सामना आहे. हा सामना सहजासहजी जाऊ देणार नाही अभिजित टेंबे. तर गोलंदाजी मागवती स्लॉगोचं षटक फेकण्याकरता हाताळण्याकरता प्राचारण केलंय. युवराज गोलंदाजी मागवते, आपण पाहतोय युवराज. सहा 5 हे इक्वेशन. 5 धावांची गरज असताना शुभम भोसतेकर पुन्हा एक धावानं स्ट्राईक आपण पाहतो. पहिला चेंडू युवराज याचा. अर्थातच षटक क्रमांक 6 फेकण्याकरता प्राचारण केलंय. पहिल्या चेंडूवरती या माचा लावलाय निकाल. नाव आहे शुभम भोसतेकर. केसरकर सुपरस्टार संघ मात्र झालाय विजयी. माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. फलंदाजांच्या धन्यवाद डीजे मास्टर. तर या मॅचचा मानद